नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे की आपल्या कोणत्याही युट्यूब शॉर्ट्सवरती किंवा शॉर्ट्स व्हिडिओवरती व्हॉइस ओव्हर म्हणजे वरून आवाज कसे दिला जाईल आणि तो आवाज दिल्यानंतर तुम्ही युट्यूब वरती कसा तो अपलोड करू शकता. तर आपण सरळ जाऊया युट्यूब मध्ये आणि युट्यूब मध्ये ओपन केल्यानंतर तुम्हाला जे काही फीड दिसेल त्या फीडच्या खाली तुम्हाला 5 आयकॉन दिसणार. होमचं, शॉर्ट्सचं, प्लस आणि सबस्क्रिप्शन आणि तुमचं अकाउंट. याच्यामध्ये तुम्हाला जे काही प्लसचं ऑप्शन आहे हे तुमचं अपलोड करण्यासाठी तुम्हाला दिलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला जे काही अजून 4 ऑप्शन दिले जाते, व्हिडिओचं, चार्ज आणि लाईव्ह आणि पोस्टचे. व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काही तुमचे व्हिडिओ आहे ते लॉंग फॉर्मचे व्हिडिओ तुम्ही टाकू शकता. शॉर्ट्स मध्ये तुम्ही जे काही तुमचे शॉर्ट व्हिडिओ ते टाकू शकता आणि लाईव्ह मध्ये तुम्हाला सध्या जे लाईव्ह करायचे आहे ते टाकू शकता आणि पोस्ट हे तुम्ही तुमच्या कम्युनिटी किंवा सबस्क्राईबला देऊ शकता. आता तुम्हाला जर पोस्ट टाकायचे तर शॉर्टवर क्लिक करून तुम्ही तुमचा जे काही व्हिडिओ आहे तो तुम्ही सिलेक्ट करून घ्या. आता याच्यामध्ये हा जो मी ट्रॅव्हलचा एक व्हिडिओ काढला होता तो मी सिलेक्ट करून घेते, जेणेकरून आपल्याला अपलोड करण्यासाठी किंवा आपल्याला ट्रायल करण्यासाठी सोपे जाईल. आता ह्यामध्ये हा व्हिडिओ बघा, तुम्हाला जे काय आता तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगायचं आहे हे तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वरतून दिसून जाईल की तुम्हाला व्हिडिओ कसा एक्सप्लेन करायचा आहे. तुम्हाला जर व्हॉइस ओव्हर करायचा आहे तर तुमचा जो फर्स्ट स्क्रिप्ट असेल ते तुम्ही अगोदर तयार करून द्या, जेणेकरून तुम्हाला जो व्हॉइस ओव्हर करायचा आहे तो इझी आणि सोपा होईल. आता यामध्ये मी जे काही ट्रायल केलेला आहे यामध्ये मी काही विचार केला नव्हता, हा फक्त ट्रायल व्हिडिओ काढला होता मी, कारण लोकेशन चांगलं होतं. तर यामध्ये मी ट्रॅव्हल करताना मला जेवढं काही नेसेसरी व्हिडिओ आहे तेवढंच मी घेणार आहे. आता यामध्ये जो बाकीचा पार्ट आहे तो डिलीट केलेला आहे. आता हे खालची जो तुम्हाला लाईन दिसणार आहे त्यामध्ये तुम्ही तुमच्या व्हिडिओचं लेंथ म्हणजे किती लांबपर्यंत तुम्हाला तो व्हिडिओ ठेवायचा आहे, 30 सेकंदचा ठेवायचा आहे किंवा जास्तीत जास्त तुम्ही 3 मिनिटाचा ठेवू शकता. तर शॉर्ट हा 3 मिनिटाचा असू शकतो, नाहीतर कमीत कमी तुम्ही 10 किंवा 5 सेकंदचा जरी ठेवला तरी चालते. मग आता तो व्हिडिओ जेवढा लागतो तेवढा सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही तुमच्या व्हॉइस ओव्हर मध्ये जाऊन व्हॉइस ओव्हर म्हणजे जे काही तुम्हाला माईकचं ऑप्शन दिसणार आहे ते माईकचं ऑप्शन म्हणजेच तुमचं व्हॉइस ओव्हरचं ऑप्शन आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही सगळं त्या फीचर मध्ये जाता की तुमचा व्हॉइस तुम्ही डायरेक्ट रेकॉर्ड करू शकता. तो तुम्ही तुमच्या माईक न करू शकता किंवा मोबाईलचा जो इंटरनल माईक आहे त्याने पण करू शकता. आता यामध्ये तुम्हाला काही लेंथ भेटेल, जेणेकरून तुम्हाला जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओची जेवढी लेंथ आहे तेवढाच तो खालचा तुम्हाला लेंथ दिसेल. किंवा तुम्ही सगळं सिलेक्ट करू शकता आणि रेकॉर्डिंग सुरू करू शकता. याच्यामध्ये मी आता माझी रेकॉर्डिंग जे काही आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी मग तुम्ही बघू शकता की जो काही माझा ट्रॅव्हलिंगचा एक्सपिरियन्स आहे तो सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता 30 सेकंडचा म्हणल्यावरती मला जास्त एक्सप्लेन करता आला नाही. आता हा कम्प्लीट झाला आहे. आता कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही वरती जे काही राईट ऑप्शन दिलेला आहे त्याचा अर्थ तुम्हाला ते ओके आहे. ते आहे एकदा ऐकून तुम्ही आज मी चाललो आहे तुमच्या बस स्टँडवरती आणि आज मी धरलेली आहे आमची सिटी बस, जी मला सरळ सिडको बस स्टँड या स्टॉपवरती सोडणार आहे. तिथे थोडी फिरण्यासारखी जागा आहे. आता इथे मी जे काही व्हॉइस रेकॉर्ड केलं ते मला ट्रायल साठी करायचं होतं म्हणून ते ओकेच आहे. मग आता मी सरळ जे काही व्हॉइस तुम्हाला जे काही ठेवायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेलं जातं की व्हॉल्यूम. तर व्हॉल्यूम ऑप्शन मध्ये तुमचा जे काही व्हिडिओचा ऑडिओ आहे म्हणजे जो व्हिडिओ मध्ये काढलेला जे काही रेकॉर्ड झालेला ऑडिओ आहे ते तुम्ही कमी करू शकता. म्हणजे तुम्हाला जर ठेवायचं आहे तर ते तुम्ही पर्सेंटेज नुसार ठेवू शकता, पण जर तुम्हाला ठेवायचंच नाही तर ते कमी करू शकता. आणि जर तुम्हाला वाटतं की तुमचा व्हॉइस ओव्हर पण काही जास्तच लाऊड झालेला आहे किंवा जास्तच कमी झालेला आहे तर त्यामध्ये तुम्ही ते ऍडजस्ट करून ओके करू शकता. बाकी मग तुम्हाला अजून तिथे काही ऑप्शन दिसेल जसं की हा टेक्स्टचा ऑप्शन आहे. तुम्हाला जर काही टाईप करायचं आहे, टेक्स्ट ऍड करायचं आहे तर तुम्ही ते ऍड करू शकता. नंतर तुम्हाला काही फिल्टर पण दिलेले आहेत
आता फिल्टर पण जर तुम्हाला वाटते की काहीतरी फिल्टरचं गरज आहे तर तुम्ही फिल्टर ऍड करू शकता. असेच काही अजून फीचर दिलेले आहे ते मी नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेन तुम्हाला. पण आता सध्या पुरता आपण ओके करून नेक्स्ट करून घेऊ. आता यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिलं जातं अपलोड करण्याचं. आता अपलोड करता टाइम तुम्हाला टायटल हा मेन आहे तुमचे. आता जो काही तुम्ही टायटल टाकणार आहे यावरती तुमचा व्हिडिओचा रँक होणार आहे. आता जो काही व्हिडिओमध्ये तुम्ही टायटल टाकणार आहे ते जर तुम्ही कीवर्ड सर्च करून जर टाकले तर तुमचा व्हिडिओ जास्तीत जास्त रँक होईल. आता यामध्ये मी रॅन्डम टाकलेला आहे, असं काही सर्च केलेलं नाही, काही नाही. आता तुम्हाला जर व्हिडिओ अपलोड करायचा आहे तर तुम्हाला व्हिजिबिलिटी म्हणून एक ऑप्शन दिले जाते, ज्याच्यामध्ये 3 ऑप्शन असते. तुम्ही डायरेक्ट पब्लिश म्हणून डेट सिलेक्ट करून तुम्ही टाकून देऊ शकता किंवा शेड्यूल करू शकता, जेणेकरून तुमचा जे काही व्हिडिओ ते तुम्हाला ज्या दिवशी तुम्हाला अपलोड करायचं आहे त्या दिवशी तुम्ही तो करू शकता. समजा सपोज जर तुम्ही आज एखादा केलाय आणि उद्या एक करायचं तर तुम्ही तो शेड्यूल करू शकता, जसं मी आज आता करून टाकलेलं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला बरेच काही ऑप्शन दिले जाते, जसं की तुम्ही डिस्क्रिप्शन पण टाकू शकता. म्हणजे तुमची काही जी अजून एक्स्ट्रा जी माहिती आहे ते तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये टाकू शकता, जेणेकरून तुमचा व्हिडिओ जास्तीत जास्त रँक होऊ शकतो. तर तुम्हाला एक मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट जी की तुमचे टॅग राहतात. आता हॅशटॅग हे टाकणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचा जो व्हिडिओ आहे तो स्पेसिफिक कॅटेगरीमध्ये येतो. हा तुम्हाला दाखवण्यासाठी तुम्हाला एक स्पेसिफिक हॅशटॅग टाकणं गरजेचं आहे. जसं की मी ट्रॅव्हल करतो तर माझं ट्रॅव्हलिंगच्या रिलेटेड जे काही कीवर्ड असणार त्याच्या रिलेटेड माझं हॅशटॅग असणार. आता यामध्ये मी हॅशटॅग ट्रॅव्हल आणि हॅशटॅग मिनी ब्लॉग, म्हणजे माझा मिनी ब्लॉग पण आहे आणि ट्रॅव्हल पण आहे, हे मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून जे काही युट्यूब आहे ते माझा जो व्हिडिओ आहे त्याला सरळ सरळ त्या कॅटेगरीमध्ये ठेवून जे काही ऑडियन्स आहे माझे त्याच ऑडियन्सला ते दाखवेल. या अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये व्हॉइस ओव्हर करून तुम्ही तुमचा व्हिडिओ अपलोड करू शकता. आता मी माझा ट्रायल असल्यामुळे मी मध्ये